नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलवर। आजची कथा ही उत्तर प्रदेशची आहे, जिथं एक शिक्षक महिलेचे एका 17 वर्षाच्या मुलासोबत अनैतिक संबंध सुरू झाले। पण मात्र हे नातं जास्त दिवस टिकू शकले नाही आणि गर्भवती असणाऱ्या शिक्षक महिलेला आपला जीव गमावावा लागला। नेमकी काय आहे संपूर्ण घटना, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या अयोध्याची। आंबेडकर नगर जिल्ह्याच्या जलालपूर परिसरातली 32 वर्षाची शिक्षिका सुप्रिया वर्मा ही तिचा पती उमेश आणि तिच्या आईसोबत अयोध्यामध्ये राहत होती। अयोध्यामधील बिकापूरमध्ये ती प्राथमिक शाळेमध्ये शिकवायला होती। सुप्रियाचा नवरा देखील सरकारी शिक्षक आहे। दिनांक 1 जून 2022 रोजी सुप्रियाचा पती आणि तिची आई बाहेर बँकेच्या कामासाठी गेले होते आणि सुप्रिया घरी एकटीच होती। उमेश आणि सासू हे दोघं काही वेळात घरी परतले। सुप्रियाला आवाज देत गेटवरती ठोकत होते, पण मात्र सुप्रियाचा आतमधून काहीच प्रतिसाद येत नव्हता। उमेशनं दरवाजा तोडून घराच्या आत प्रवेश केला तर समोर सुप्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। उमेशनं तात्काळ सुप्रियाला फैजाबादच्या मेडिकल कॉलेजला नेलं, पण तोपर्यंत सुप्रियाचा मृत्यू झाला होता। यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस पोहोचल्यानंतर अगोदर त्यांनी मृतदेहास पोस्टमार्टमसाठी पाठवलं। पोस्टमार्टममध्ये सुप्रियावर 22 वेळा चाकूने वार करून हत्या केल्याचं समोर आलं। सुप्रियाची हत्या झाल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि हत्या कोणी केल्याचा शोध करू लागली। त्यासाठी त्यांनी एक टीम बनवली आणि सुप्रियाच्या घरी पोहोचून घराची तपासणी करू लागले। घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेले होतं, तर घरातून 50,000 रुपये आणि काही दागिने सुद्धा गायब होते। घराची अवस्था बघून असं वाटत होतं की लुटीमारीमध्येच सुप्रियाची हत्या झाली असावी। पोलिसांनी घरच्यांशी शेजारच्यांशी विचारपूस केली, पण त्यात त्यांना काहीच मदत भेटली नाही। मग नंतर त्यांनी परिसरातली CCTV कॅमेरे तपासले, त्यात त्यांना एक धागा भेटला। एक मुलगा सुप्रियाच्या घरात फिरताना दिसला। त्यात तो मुलगा पांढरा आणि काळ्या रंगाचा शर्ट घालून आला होता, तर त्याने तोंडाला रुमाल बांधला होता। यामुळे तो नेमका कोण आहे हे समजत नव्हतं, परंतु पोलिसांनी त्यांनी घातलेल्या टी-शर्टचा फोटो काढून शहरामध्ये जागोजागी दुकानावर विचारपूस केली। नंतर ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना सुद्धा विचारपूस केली। त्यात त्यांना अशी माहिती मिळाली की हा शर्ट अयोध्यामध्येच एका पत्त्यावर काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी झालेला होता। पोलिसांनी तो पत्ता काढला तर तो पत्ता सुप्रियाच्या घराशेजारीच होता। पोलिसांनी त्या पत्त्यावर जाऊन आरोपी मुलाला ताब्यात घेतलं। आरोपी मुलगा हा 17 वर्षाचा अल्पवयीनच होता। जेव्हाच त्याला सुप्रियाच्या हत्येबाबत विचारलं, त्याने धक्कादायक खुलासा केला। सुप्रिया आणि आरोपी मुलाची ओळख घटनेच्या 2 वर्षांपूर्वी PUBG गेम खेळताना झालेली होती। गेम खेळता खेळता त्यांचं बोलणं चालणं होऊ लागलं। पुढे दोघे एकमेकांना पसंत होऊ लागले। त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या, कधी सुप्रियाच्या घरी तर कधी बाहेरच। जेव्हाही भेटायचे तेव्हा त्यांचे शरीर संबंध होऊ लागले। हे असंच 2 वर्ष चालू राहिलं। पुढे आरोपी मुलाला अशी भीती वाटायला लागली की आपलं जे 15 वर्षांपेक्षा मोठ्या महिलेसोबत अनैतिक नातं आहे ते जर लोकांसमोर आलं तर माझी खूप बदनामी होईल, घरचे मला घरातून हाकलून देतील। असा विचार करत त्यानं हे नातं संपवायचा निर्णय घेतला आणि सुप्रियाला याची माहिती दिली। सुप्रियाने हे ऐकताच आक्रोश केला। तिला हे अनैतिक नातं पाहिजे होतं। अल्पवयीन मुलगा तिला विनंत्या करत होता, पण सुप्रिया त्याचं काहीच ऐकत नव्हती। तिने दोघांचे असलेले प्रायव्हेट फोटो त्याच्या घरच्यांना दाखवायची धमकी दिली। यानंतर तो मुलगा रडत रडत तिथून चुपचाप निघून गेला। त्याने आता सुप्रियाची हत्याच करायचं ठरवलं। दुसरा दिवस उजाडला
1 जून 2022चा. सुप्रियाचा पती आणि तिची आई बाहेर गेल्याचं आणि सुप्रिया घरी एकटी असल्याचं त्याला समजलं. यानंतर तो तोंडाला बांधून सुप्रियाच्या घरात शिरला आणि तिच्यावर चाकूने अनेक वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलाने घरात नेलेले पैसे आणि दागिने जप्त केले आणि त्यावर पुढची ती कार्यवाही सुरू केली. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.